आता ही किती खेदाची गोष्ट आहे. वाया शब्द पाहणं कसा आहे. वाया शब्दाकडे जरा लक्ष करा. वाया म्हणजे काय झाला, हाताला काही बी लागलं नाही, काही लागलं नाही हाताला. वाया शब्द आहे ना. जसं हरिपाठानुसार वाया व्यर्थ, कथा 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 वाया शब्द आला तिथं सुद्धा. काल एक तुम्हाला मी भागवतामध्ये एक ओळी होती पाहिली, तिथं सुद्धा हे सगळं खंडन केलेलं आहे. अवधूताने यदुराजाला हे बोध देत होते. त्या बोधामध्ये का तर न जाणून हे इकडं सरकते. ध्यान वाया, तुमचं ज्ञान वाया, तुमचं ते पूजा हे तू छड वाया सांगितलं. वाया शब्दाला आता जोर मारा. वाया म्हणजे याच्या पदरात पडलं का, काहीच नाही, काहीच पडलं नाही. सफलता आली केव्हा, झाला सुफळ या पार. झाला सुफळ म्हणजे हाताला 100% काय आलं, फळ आलं. झाला सुफळ या पार हरी हातामध्ये अनात्मा आहे का आत्मा आहे पाहता. आपल्या हातामध्ये अनात्मा आहे का आत्मा आहे. आपल्या हातामध्ये सध्या आत्मा आहे का अनात्मा आहे. अनात्मा आहे तर हाताला आणखीन आलेला आत्मा नाही. आणखीन हाताला आत्मा आलेला नाही. हाताला आत्मा लागावा. अनात्मा लागून काय करायचं. आत्मा हाताला कामून लागणं अविद्या नावाचा दोष. न लागण्याचं कारण काय, अविद्या नावाचा दोष. आता तसं तर आवरण नावाचा दोष आहे, मल नावाचा दोष आहे, इच्छेप नावाचा दोष आहे. हे दोष आहेत आणि हे माणसाला, सर्वसामान्य माणसाला दोष जोपर्यंत संत संगतीमध्ये येणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी कदापि कळत नाही. दोषच कळत नाही. आता मल नावाचा दोष कोणाला कळतंय का, नाही कळत. इक्षेप नावाचा दोष कळतंय का, नाही कळत. आवरण नावाचा दोष कळतंय का, नाही कळत. अविद्या नावाचा दोष कळायला का, नाही कळत. म्हणजे दोष नाहीत का. आणि या दोषामुळं तर पुढं प्रगती होत नाही साधकाची. साधकाची प्रगती न होण्याला कारण कोण आडवं आलं, दोष आडवे आले. आणि ते शास्त्राच्या द्वारे दोष घालवले जातात मग, आणि त्याची दिव्य काया बनवली जाते लक्षात. आणि सगळ्यात मोठ्यात मोठं काम असते गुरुकर. कोणाकडं, गुरुकर काम असते.
गुरुकडे जेवढं काम आहे तेवढं शिष्याकडे बी काम आहे. असं नाही वनवेच करतोय म्हणून. वनवेच असतं. शिष्याचंही कर्तव्य आहे आणि गुरुचंही कर्तव्य आहे. दोघांचेही कर्तव्य या ठिकाणी जर एकरूप झाले तर कल्याण होतं. झालं तर संवाद चालतं, वाद नसतं. गुरु शिष्यामध्ये काय नाही, वाद नाही. तिथं संवाद आहे. संवाद वेगळा आणि वाद वेगळा. वादामध्ये तरकटे आहेत. आता 6 शास्त्राचा काय चालतंय, वाद चालतंय. ते म्हणते माझ्याबरोबर, ते म्हणते माझ्याबरोबर. हा वाद प्रलय काळापर्यंत आहे. कुठपर्यंत आहे, प्रलय काळापर्यंत वाद आहे. पण संवाद हा प्रलय काळापर्यंत नाही. संवादामध्ये विचाराची देवाणघेवाण असते. कशामध्ये, संवादामध्ये विचाराची देवाणघेवाण. गुरु शिष्य संवादे अशी गोष्ट. मग आता आपल्याला समोर देव का दिसेना? नाही ते काय म्हणा आकाशाच्या ठिकाणी नीलतेच्या अध्यासात वरील तिन्ही दोष नाही. परंतु सर्वांना आकाशाच्या ठिकाणी नीलता प्रतीतीस येते. म्हणून तेथे कोणताही दोष नसला तरी अविद्या दोष आहे. जेथे कोणताही दोष नसतो तेथे अविद्या दोष मानावा. आता एक सादृश्य दोष, दूरतेचा दोष, पित्त नावाचा दोष, या दोषांचा अभ्यास होतच होते, त्या नवलच नाही. पण हे तिन्ही दोष नसताना जर अभ्यास होत असेल तर तिथं कोणता दोष मानायचा, अविद्या नावाचा दोष मानायचा. समोर समजा तुम्हाला ब्रह्म दिसत नसेल, परमात्मा दिसत नसेल तर 100% तिथं अविद्या नावाचा काय आहे हे आपला आपण मानायचं. आता एक दुसऱ्याला कोणाला कळणाऱ्या गोष्टी नसतात. समोरचा व्यक्ती आपल्याला सामान्य माणूस म्हणून पाहत असतो. जसं स्वतःला तो समजतो ना तसंच दुसऱ्याला पाहत असतो. असा एक नियम आहे. जे स्वतःच्या भावना आहेत त्याला वाटतं माझ्या भावना जशा तशा समोरच्या भावना आहेत, पण तसं मुळामध्ये नसतं. एखादा तंबाखू खाणारा माणूस कोणालाही चुना विचारते, कोणालाही विचारते. कधी कधी माणसाला विचार एखाद्या बाईला उभं करून विचार तुमच्याकडे चुना का म्हणून, का म्हणून त्यावर सगळे चुना खाणार आहेत, आपले तंबाखू खाणार आहेत. असा त्याचा काय भाव आहे. मग तसं आहे का समोर नाही. त्याचे भाव असतात. जसं आपण स्वतःला समजायलो ना तसंच दुसरं पण असते वाटते कधी. तसं मुळामध्ये नाही. एखाद्याचा अविद्या नावाचा दोष जर गेला असेल तर त्याला समोर सुखच दिसणार, त्याला दुःख कधीच दिसणार नाही. ते कोणत्या का रूपाने येईन, ते सुख कोण्या का रूपाने येईन. दुःख घेऊन काय येईन, दुःखाचा अंगार का, पण त्याला काय दिसणार, सुखच दिसणार, दुसरं काही दिसणार नाही. काही बी येऊ द्या समोरून त्याला सुखच दिसणार. ते कधी दिसणार, अविद्या नावाचा दोष गेल्याशिवाय हे दिसणार. म्हणजे ते याचं नाव आहे परमात्मा दर्शन. याचं नाव काय आहे, परमात्मा दर्शन हे झाले. आणि परमात्मा दर्शन न होऊ देणारी कोण आहे, अविद्या. अविद्या. आता कोणी म्हणेल आमच्या नशिबातच आहे तसं.
इथं नशीब नाही बरं काय. आपल्या परमार्थामध्ये नशिबाच्या गोष्टी नाहीत. इथं प्रयत्नाच्या गोष्टी येतात. इथं सगळ्या गोष्टी जे चालतात ना प्रयत्नांच्या, नशिबाच्या गोष्टी त्या दोषाकडे चालतात. नशीब जे म्हणलं जातं ना तिथं अविद्या नावाचा दोष असते तिथं, आणि तिथं नशिबाच्या गोष्टी केल्या जातात. इकडं नशीब लागू पडत नाही आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये. इकडं नशिबाला काही महत्त्व बी नाही. इथं प्रयत्नाला महत्त्व आहे. प्रयत्न करा तुम्हाला फलपदरात पडेल. इथं प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. कोणता संबंध आहे? आता खाली अज्ञानी समाज असते म्हणून त्याला समजवायचं असतंय का त्याला लहान लेकरू आहे रडायला लागलेलं आहे किंवा रुसलेला नवरदेव आहे त्याला समजीनं असतंय का त्याला शिकीनं असतंय? समजेत पाहता नाही आता जरा दुष्काळ आहे, तुम्हाला दिवाळीला जरूर आमची देऊ, चला आता बांधा पटका. त्याला समजिलं का काय केलं? तसं खालच्या समाजाला संताला समजावं लागतं. मग प्रारब्ध म्हणून म्हणा, नशीब म्हणून म्हणा, काही म्हणून म्हणा, काही म्हणून त्याला समजून घालायचं आहे त्याला. आता ते गेले, त्यांचं खूप चांगलं झालं, तुम्ही तुमचं चांगलं करून घ्या. आता ते सोमवारी गेले, समजिलं का काय झालं? त्याचं खूप चांगलं झालं. आता त्यांचं जसं चांगलं झालं तुम्ही तुमचं चांगलं करून घ्या. तुम्ही पण सोमवारी घ्या. फक्त समजायचं, दुसरं करायचं काय नाही. पण इथं समजूच नाही, इथं प्रयत्न करा. इथं अविद्या घालणं म्हणजे दोष घालावंच लागतं. हे आणि उलट चांगलं आहे त्याच्यामध्ये, वाईट काही बी नाही. किंवा अहो समोरच्याला परमात्मा नाही का? तो परमात्मा दिसणं का? तो दोषात किती हानी व्हाली आपली. एक तर दृष्टीमध्ये मळ साचायला लागलेला आहे. अहो दृष्टी सहज निघालेली, चांगलं पाहणं सोडून ती किती वाईट ती चांगली दृष्टी आहे का? जे महाराजांची दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी सादरी. समचरण दृष्टी विटेवरी सादरी. समचरण म्हणजे सर्व ठिकाणी आहे तसं पाहणं. परमात्मा सगळाच परमात्मा आहे असं याच्यामध्ये की जे परमार्थ करायले ते परमात्मा आहे, जे परमार्थ करीत नाही ते परमात्मा नाही का? तेही परमात्माचे, तेही परमात्मा. पण किती सुख मिळतं हो त्या दृष्टीमध्ये. सहज गोष्ट सहज सुख आहे का त्याच्याकरता प्रयास करायचा. आता सोने महाराजांनी
देवा म्हटलं तर सोने महाराजाला किती गुदगुल्या सुटते, चहा प्यायला ये म्हणते. किती एवढा आनंद व्हायला कशामुळं? वस्तुस्थिती हे समोरची काय वस्तुस्थिती तशी आहे म्हणून तेवढा आनंद पोटामध्ये खेळायला लागलेला. आता व्यवहाराकरता थोडा आरोप केलेला आहे वेदानं. आता सगळा परमात्मा हे मान्य आहे, पण व्यवहार करण्याकरता सगळ्याच्या दृष्ट्या सारख्या आहेत का? म्हणून त्याच्यावर नावाचा गावाचा काय केला आरोप केलेला. एवढंच आहे. आरोप जो केला ते व्यवहारापुरता केला का खराच केला? व्यवहारापुरता. म्हणून तर कल्पित भेद आहे. आपल्या वेदांत शास्त्राचा सिद्धांत काय? कल्पित भेदे वास्तव आहे. मुळात आभेद आहे. जसा बियामध्ये मुळामध्ये काय आभेद आहे आणि वृक्षामध्ये कल्पित भेद आहे. सगळं बीच आहे, तरी पण आपण त्याला पान म्हणायलो, कधी मूळ म्हणायलो, कधी खोड म्हणायलो, कधी फूल म्हणायलो, पण आहे का मुळामध्ये? आता हा जो आरोप केला तो व्यवहाराकरता तात्पुरता केलेला आहे का खरा तसा आहे? व्यवहारापुरता केला. पण त्याला आपण काय केलं? एवढं सत्यत्व दिलं त्याला की पाहायचं काही काम. आणि ते सत्व त्या सत्यत्वानंच अविद्या तयार झाली. ती एवढी आपला गळा दाबायला लागली. रोज दुःख द्यायला कारण कोण आहे? अविद्या. बरं, अविद्या तरी कोणाची? आपलीच. आपलीच अविद्या आहे. आपलंच अज्ञान आपल्याला दुःख द्यायला. त्याला दुसरं कोणी कारण बी नाही याला. आता विनाकारण दुसरे आरोप, यानं मला दुःख दिलं, त्यानं मला दुःख दिलं, त्यानं मला दुःख दिलं, त्यानं मला दुःख दिलं. दुसरी वस्तू नाही ना. अज्ञानच तुला दुःख द्यायला, याचा शोध लावणं जरा थोडंसं. दुसरं कोणी नाहीच ना तू दुःख द्यायला. अज्ञानच दुःख द्यायला. मग जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत असं लक्षात घ्या दुःख आहे. त्याचा परिहार तुमचा कोणी कोणता देव करणार नाही, कोणी करणार नाही, कोणी करणार नाही. आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजुती घालावं लागतात. फक्त काय घालावं लागतात? आता नाही, आता पुढे चांगलं चाललं. आता लहान लेकर जरा मोठे झाले की झालं तुमचं हाऊस सुटेल. आता सध्या कसे येतं लहान नाही तर आता पाहता पाहता मोठे होतात. तुमचे हाऊस सुटून जाते. समजिलं का हाऊस सुटली? मोठा झाला तर जास्त धिंगाणा झाला. समजिले खालच्या लोकांना फक्त काय केलेलं आहे? वेदाने समजिलं. शहाणे माणसे कुणीकाला समजितात तात्पुरतं, पण का तसं असतंय? वस्तुस्थिती आहे अज्ञान. आणि अज्ञान डोळ्याला न दिसणार आहे. लक्षात घ्या. बऱ्याचशा वस्तू अशा काही आहेत की डोळ्याला दिसतच नाही आहेत त्या वस्तू. आता अज्ञान कोणाच्या डोळ्याला दिसायले का? नाही काय आहे. मग याला ज्ञान चक्षुन दिसतंय. अज्ञान कशाने दिसतंय? ज्ञान चक्षुन दिसतंय. जोपर्यंत ज्ञान दृष्टी उघडत नाही, ज्ञान दृष्टी म्हणजे त्याला म्हणलंय महादेवाची दृष्टी. कोणाची? महादेवाची. तिसरा डोळा. आणि त्या दृष्टीनं हे जगत राहत नाही. म्हणजे जिकडं पाहावं तिकडं काय झालं? शिवमय बनलं सगळं. सगळं शिवरूप दिसायला सुरुवात होतं. म्हणजे सुखरूप दिसायला सुरुवात होतं. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञानाचा तिसरा डोळा उघडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी फेल आहेत. फेल आहेत. समाधान देणाऱ्या नाही. का नाईलाजानं समाधान घ्यावं लागतं कधी कधी. पण समाधान मिळत नाही. आता आतून जे समाधान पाहिजे होतं ते मिळत कुठपर्यंत? ज्ञानदृष्टी जोपर्यंत आपल्याला येत. आणि तेच तुकाराम महाराज सुद्धा सांगितलंय, ज्ञानदृष्टी हरपली आणि दोन्ही नेत्र आंधळे. मग या डोळ्यानं तुम्हाला देव कधी दिसणार? ज्ञान